आपण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून शेअर बाजारात लाखो रुपये गुंतवणूक करतो, पण समजा उद्या अचानक आपल्याला काही झालं तर तुमच्या डीमॅट अकाउंटमधील ते शेअर्स, ते पैसे तुमच्या घरच्यांना सहज मिळतील का, की ते कायमचे तिथंच अडकून पडतील? आजचा विषय थोडा गंभीर आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. जर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला नॉमिनी म्हणजेच वारसदाराचे नाव दिले नसेल तर तुमच्या मृत्यूनंतर ब्रोकर तुमचे डीमॅट अकाउंट लगेच फ्रीज करतो. त्यानंतर तुमच्या पत्नीला किंवा मुलाला ते पैसे मिळवण्यासाठी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात, वकिलांना पैसे द्यावे लागतात आणि सक्सेशन सर्टिफिकेट काढावे लागेल. जो पैसा तुम्ही तुमच्या सुखासाठी साठवला होता तोच पैसा मिळवण्यासाठी त्यासाठी मोठा मनस्ताप बनतो. यावर एक साधा उपाय आहे, तो म्हणजे नॉमिनेशन. म्हणजे अशी व्यक्ती जिला तुमच्या पश्चात तुमचे सर्व शेअर्स आणि म्युच्युअल फंड कायदेशीररित्या ट्रान्सफर केले जातील. सेबीने आता सर्व गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी ॲड करणे किंवा ऑप्शन आउट करणे सक्तीचे मॅन्डेटरी केले आहे. ही व्यक्ती तुमची पत्नी, मुले किंवा आई वडील कोणीही असू शकतं. मग नॉमिनी ॲड करायचा आहे यासाठी कुठल्याही ऑफिसला जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ॲपमध्ये किंवा वेबसाईटवर प्रोफाईल सेक्शनमध्ये जा, तिथे नॉमिनीचा पर्याय निवडा. तुमच्या वारसदाराचे नाव, पॅन कार्ड, आधार नंबर किंवा जन्मतारीख टाकून OTPने व्हेरिफिकेशन करा. फक्त 5 मिनिटात काम पूर्ण होईल. तुम्ही एकापेक्षा जास्त 3 पर्यंत नॉमिनी सुद्धा ठेवू शकता आणि त्यांच्या पैशाचे टक्केवारीमध्ये वाटणी देखील करू शकता. मित्रांनो, संपत्ती कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढी ती आपल्या माणसांसाठी सुरक्षित करून ठेवणे देखील जास्त महत्त्वाचं आहे. आत्ताच तुमचे डीमॅट अकाउंट चेक करा. हा व्हिडिओ तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला, मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांचे कष्टाचे पैसे सुरक्षित राहतील. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.